ग्रामीणमध्ये काल रात्रीपासून पाणी जो संपूर्णपणे रस्त्यावर लाभलेला आहे या रस्त्याला त्यामुळे आता वाहनांना या ठिकाणी वाट करताना मोठी कसरत करावी लागत आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे जे चाकरमाने असतील, वाहन चालक असतील, यांना वाट करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे। तसंच या ठिकाणी आता भिवंडी बायपास रस्त्यावर जो पाणी साचलाय त्याच्यामुळे जी वाहतूक आहे पूर्णपणे खोळंबलेली आहे या ठिकाणी आहे। तसंच जे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील, मुंबई असेल, नाशिक असेल, भिवंडी असेल, असे सर्व ठिकाणी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सर्व ठिकाणच्या गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। त्या गाड्या आहेत आणि ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्या दोन्ही बाजूने या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत। भिवंडी शहरात तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ज्याप्रमाणे हवामान विभागाने जो त्याप्रमाणे आता पाऊस पडत आहे। पावसामुळे आता भिवंडीतील जे सखल भाग आहेत ते संपूर्णपणे जलमय होताना आपण पाहू शकता। जे भिवंडीतील मच्छी मार्केट असेल, तसेच नदाना कंपाऊंड असेल, नारपोली असेल, असे जे सखल भाग आहेत ते सकाळीच जलमय झाले होते आणि आता दुपारनंतर आपण पाहू शकता की जो मुख्य शहरांना जोडणारा जो भिवंडी बायपास रस्ता आहे हा संपूर्णपणे या ठिकाणी पाण्यात जाताना दिसून येत आहे। त्यामुळे आता जी वाहने आहेत ती या ठिकाणी अडकून पडत आहेत। तसेच जे चाकरमाने आहेत त्यांना या ठिकाणी याचा मोठा फटका बसत आहे। या जलमय रस्त्याला पूर्णपणे जे कारणीभूत आहे ते या ठिकाणी बोलले जात आहे। सुमित गरत, LS मराठी, भिवंडी।